जय शिवराय मित्रांनो, मी रोशन वानकडे. माझ्या फार्मचे नाव आहे साई ॲग्रो आधुनिक गोट फार्म. तर बघा मित्रांनो, आज आमच्या शेळ्यांना 80+ TT असे वॅक्सिनेशन करण्यात आलेले आहे. तरी आम्ही डॉक्टरांना बोलवून आणि डॉक्टरांच्या सल्लेनुसार आणि डॉक्टरांच्या हातानेच वॅक्सिनेशन आपल्या फार्मचे केलेले आहे. तर वॅक्सिनेशन करणे खूप जरुरी आहे. माझ्या फार्मची PPR हे वॅक्सिनेशन कंप्लीट झालेले होते. त्याच्यानंतर ET आणि TT हे आता कॉम्बो लस येत आहे मित्रांनो. तर हे आम्ही रक्षा कंपनीची लस दिलेली आहे आणि याचा बूस्टर डोस आम्ही 15 दिवसाला अजून नेक्स्ट व्हिडिओ माझा तुमच्यासाठी राहणारच आहे की कोणती लस आपण याला बूस्टर डोस म्हणजे हीच लस आपल्याला बूस्टर डोस म्हणून द्यायची आहे आणि याची जी मात्रा आहे आपण म्हणजे किती द्यायची. तर ही आम्ही सगळ्या मोठी शेळीला किंवा अशा जे पाहता तुम्ही लहान शेळीला प्रत्येक शेळीला पिल्लांना 2 ml असा डोस दिलेला आहे. तर या प्रमाणात आम्ही ही मात्रा कंप्लीट केलेली आहे. तर आपल्या शेळ्यांचे जवळपास पूर्ण वॅक्सिनेशन आपल्याला बरसातपर्यंत कंप्लीट करायची आहे. तरी बघा आम्ही आता हे रात्री डॉक्टरांना बोलवलेलं आहे. डॉक्टरांना बोलवून प्रत्येक शेळीला हे बघा ही शेळी आहे आमची एक मोठी ही गाभडलेली होती. आता 2 महिन्याची लागण आहे. आणि वॅक्सिनेशन ही 3 महिन्याच्या वर जर गाभण शेळी असेल तर नाही दिले तरी चांगले. त्याच्या आतमधली शेळी गाभण असेल किंवा नसेल तर फारच चांगलं. त्या सगळ्या शेळ्यांना आपण ही बघा ही रक्षा कंपनीची आपली 80+ TTची वॅक्सिनेशन आहे. तुम्हाला दिसत असेल तर ही आपण आपल्या शेळ्यांना दिलेली आहे. हे तुम्ही बघू शकता 80+ TT. ही थंडाईच्यात मित्रांनो याला आपल्याला कव्हर करावं लागते. ही आता कॉम्बोलच झालेली आहे आणि या लसीला जी आहे ही थंड याच्यात आपल्याला तिला मेंटेन करावं लागते. आपण ही बर्फातच आणली पण होती आणि घरी पण फ्रीजमध्ये बर्फातच ठेवलेली होती आणि आपण आपल्या फार्मवर पण तिला बर्फातच मध्येच नेलेली आहे. आणि डॉक्टरांना बोलावून आपण डॉक्टरांच्या हाताने आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने या प्रकारे आपल्या फार्मचे लसीकरण पूर्ण करत आहोत आणि याचा बूस्टर डोस पण आपण देणार आहे. तर असं आमचं फार्मचं हे आहे बघा तुम्ही. आणि आमच्या सांगा तुम्हाला पण कमेंट करून सांगा की तुमच्या फार्मवरची लसीकरण झालेले आहे का आणि कशा वाटल्या आमच्या शेळ्या वगैरे. अशा प्रकारे आमचं चालू आहे. छोटीशी गावरांमध्ये सुरुवात आहे मित्रांनो. तर आमचं पण हे आहे की एक मोठ्या प्रमाणात आपला शेळीपालन व्यवसाय हा करायचा आहे आपल्याला आणि हा आम्ही छोट्या प्रमाणात आता सुरुवात केलेली आहे. कारण मी स्वतः नसतो मित्रांनो याच्याकडे. ते आपण एक माणूस ठेवलेला आहे. काय आहे मी सध्या ड्युटी करत आहे त्याच्यामुळे असं आहे की आपण इथं स्वतः लक्ष म्हणजे जास्त प्रमाणात नाही देऊ शकत. तर आम्ही सुरुवात ही अशी गावरांमध्ये आपले लोकल जी ब्रीड असते गावरान तिच्यापासून सुरुवात केलेली आहे. मग या पिल्लाचं आमच्या क्वालिटी वगैरे आमच्या पिल्लांची खूप छान आहे. तुम्हाला कशी वाटली आमच्या पिल्लांची क्वालिटी तर नक्की कमेंट करून सांगा. हे बघा हे पण आमचं 5 महिन्याचं पिल्लू आहे. याला पण आपण 2 ml वॅक्सिनेशन करून घेत आहे. आपला PPR पण कंप्लीट झालेलं आहे. आपण ही 21 दिवस तसे लागतो प्रति लसीला पण 1 महिना झाल्याच्या नंतर आता आपण ही PPRचा डोस आपला TTचा डोस देत आहे आणि याच्यानंतर आपण त्यांना 15 दिवसांनी बूस्टर डोस हा कंप्लीट आपल्याला करायचा आहे. तर या प्रकारे आम्ही रात्रीचं वॅक्सिनेशन याच्यामुळे करत आहे की वातावरण एक तर सकाळीच हवं मित्रांनो आणि दिवसभर खूप गरम होते. आता रात्रभर कसं त्यांचा स्ट्रेस थोडा शांत ते आराम करत राहतात तर स्ट्रेस वगैरे थोडं जात नाही. त्यांना स्ट्रेस वगैरे होत नाही एवढा. त्याच्यामुळे रात्रीची वेळ निवडलेली आहे. आणि सकाळी कसं आहे उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला त्यांना ती पण एक काळजी करावी लागते उन्हामुळे.